आता एक मोठी बातमी। राज्याच्या अनेक भागात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। विदर्भातील 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसंच रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट हवामान खात्यानं दिलेला आहे। मुंबईतील वैतरणा जलाशय 90% भरलंय आणि यामुळे जलाशयातून 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। धुळे जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। यामुळे जामखेली धरण हे 100% भरलंय। यामुळे परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय झाली आहे। दरम्यान पिकांचं नुकसान होणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। राज्यातील निवडणुकांचं पडघम वाजल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी सुरू केलेली आहे आणि आता निवडणूक आयोगानं देखील यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। निरंजन डावखरे यांच्या पुढाकारातून ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये बाळ डायलिसिस केंद्र आणि PICU स्थापन करण्यासंदर्भात आरोग्य मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक पार पडली। ठाण्यामध्ये अशा सुविधा निर्माण करणं ही काळाची गरज असल्याचं उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी मान्य केलं। अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची मागणी सध्या योग्य वाटत नाही असं म्हणत हायकोर्टानं फटकारलंय। सालेमवरील दहशतवाद शिवाय हत्येचा कट रचणं, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असून ते माफी योग्य नाहीत असं मतही हायकोर्टानं व्यक्त केलंय। जुन्या वाहनांना HSRP लावण्यासाठी राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाचाच उपयोग करावा। त्याच संकेतस्थळावर शुल्क भरण्याचं आवाहन RTOकडून करण्यात आलं। सुशील केडियाचं ऑफिस फोडणारे मनसेचे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्यासह मनसेचे माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरेंची आज भेट घेणार आहेत। निवृत्त ACS आणि राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर यांचं निधन झालंय। हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचं निधन झालंय। अमरावती मतदारसंघाचे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश पार पडला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला। ख्वाजा मोहम्मद बादशाह कादरी यांचा सालाबादप्रमाणे 48वा संदल कर्नाटकात पार पडतोय। या संदलमध्ये महाराष्ट्रातील बहुतांशी अनुयायी मोठ्या संख्येनं सहभागी होतात। यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे हैदराबादहून विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे। पलावा येथील नवीन उड्डाणपुलाची नागरिकांनीच पोलखोल केली आहे। पावसामुळे संपूर्ण उड्डाणपुलावर चिखल झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मुंबईसह राज्यातील प्रवाशांना वाहतूक सेवेसाठी ई-बाईक टॅक्सीचा पर्याय खुला झालाय। राज्यात लवकरच ई-बाईक टॅक्सीला मंजुरी मिळणार असून अधिकृतरित्या रस्त्यावर ई-बाईक टॅक्सी धावणार आहे। महाराष्ट्रात किमान 50 ई-बाईक टॅक्सींचा ताफा असलेल्यांनाच परवाना दिला जाणार आहे। आता एक मोठी बातमी। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये सध्या धुवाधार पावसानं हजेरी लावलेली आहे। तब्बल 9,82,413 दशलक्ष लिटर पाणी जमा झालंय। तर 7ही तलावात 67.88% जलसाठा जमा झालाय आणि त्यामुळे आता मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी 7 जुलै रोजी फक्त 14% जलसाठा शिल्लक होता, तर यावर्षी 7ही तलावात 67.88% जलसाठा जमा झालाय। हे पाणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 54% जास्त असून गेल्या 3 वर्षातील सर्वाधिक साठा आहे। हा जलसाठा पुढील वर्षी मार्चपर्यंत पुरणार आहे।